नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात. 19 डिसेंबर पर्यंत चालणार संसदेचं अधिवेशन. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं विरोधक आक्रमक. निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात आता काहीही बोलणार नाही. योग्य वेळी नक्की उत्तर देईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. भाजप हाच मुंबईचा खरा शत्रू. खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका. मोहोळच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्थगित. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. नाशिककरांची माफी मागून गिरीश महाजनांनी तपोवनातील वृक्षतोड रद्द करावी. आम आदमी पक्षाची गिरीश महाजनांकडे मागणी. निलेश राणे यांनी पक्षासाठी नाही तर लोकशाहीसाठी भूमिका घेतली. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. नगर परिषद नगरपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. रात्री 10 वाजता बंद होणार प्रचार. काहीही झालं तरी एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही. एकनाथ शिंदे यांचा पीए व्हायलाही तयार. आमदार निलेश राणे यांचं वक्तव्य. आमच्यातली एकही व्यक्ती दुसरीकडे जाणार नाही. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महायुतीत तणाव निर्माण होऊ देऊ नका. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना. गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसेंमुळे आज भाजप मोठा झाला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं जळगावमध्ये वक्तव्य. उमेद हरू नका, विजय आपलाच होणार. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचं आवाहन. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीनं मुलीला उडवलं. पुण्याच्या बोऱ्हाडेमळा परिसरात घडली घटना. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर. पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस. आतापर्यंत 6000हून अधिक हरकती. प्रारूप मतदार याद्यांवर 3 डिसेंबर पर्यंत हरकती. सूचना नोंदवता येणार. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.